सर मित्रांनो, मी संस्काराला स्वागत करतो तुमचं आपल्या संस्काराला व्लॉग्स या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे, कारण की आपल्याला आज बनवायचा आहे आपल्या MT-15चा पेडॉक स्टँड DIY होममेड. सो त्यासाठी आम्ही हे पाईप आणला आहे, हाय काय आणि हाय काय, बट आम्हाला लागतो आहे 11 फुटाचा पाईप. सो त्यासाठी आम्ही हा पाईप घेणार आहोत आणि आता आपण पेडॉक स्टँड करायला सुरुवात करणार. तुम्हाला डायमेन्शन मी एक बॉक्स करून वहीवरती लिहून तुम्हाला मी टाकेन, व्हिडिओच्या कोपऱ्यात कुठेतरी दिसतील. सो ते मी तुम्हाला टाकेन आणि आता आपण घेऊन जाऊया वरती आणि आपल्याला वेल्डिंग वगैरे करायला लागणारे डायमेन्शन्स मी ऑनलाईनच केलेले आहेत. सो चला आता आपण जाऊया वरती आणि वरतून मी टाईमलेसच करेन जास्त करून, फक्त तुम्हाला डायमेन्शन्सचे मी एक फोटो टाकेन. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. सो मित्रांनो, हां सो मित्रांनो, आम्ही आता सुरुवात करतो आहे कटिंगला आणि डायमेन्शन्स जे आहेत ना ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे डायमेन्शन्स आहेत त्याचे ते आता मी कटिंग करतो त्यानुसार. आणि बघितलं बघा, गाडीला पण लावून डायमेन्शन्स बरोबर आहेत. तो प्रॉपर MT-15साठी बनवलेला होता, यूट्यूबवरतूनच मी काढले ते डायमेन्शन्स. सो आता मी ते कट करतो आहे असे. ह्या पाईपात बसेल असं आम्हाला वाटतं आहे आणि बसेल, कारण की माप आम्ही घेतलेलं याच्या आधी. सो चला सुरुवात करूया. टाईमलॅप्स करणार आहे, तर तुम्ही एन्जॉय करा. सो मित्रांनो, आता आम्ही कटिंग वगैरे सगळं करून घेतलं आणि आता वेल्डिंगचं काम आलं आहे. हे बघा, जास्त वेळ लागला नाही, फक्त अर्धा पाऊण तासच गेला कटिंगला. सो आता मी जॉईंट करतो आहे. जॉईंट झाल्यानंतर सगळा फायनल लुक एक तुम्हाला तासाभरातच दिसेल आमचा काय असेल तो. सो आता परत टाईम वेस्ट करतो जॉईन करताना, तो पण तुम्ही एन्जॉय करा. सो मित्रांनो, आत्ता वाजलेत 3:30 आणि हा स्टँड एवढाच मिळून झाला आहे. आत्ता चौकोन खालचा बेस असतो ना तो बनवून झाला आहे आणि आता मी जातो आहे जेवायला. जेवण अजूनपर्यंत आम्ही जेवलेलो नव्हतो. सो आता जेवून वगैरे येतो आणि मग आपण पुढच्या कामाला सुरुवात करू. सो मित्रांनो, आता आम्ही जेवून वरती आलो आहे आणि आता पुढचं काम जे आहे ना ते आम्ही सुरू करतो. जे आता उभे बार लावायचे आहेत ना त्याला ते, आणि असे आडवे क्रॉस लावायचे आहेत सपोर्टसाठी, ते आता आम्ही काम सुरू करतो आहे. सो व्लॉगमध्ये इथपर्यंत अरे कहना क्या चाहते हो? व्लॉग इथपर्यंत जर का बघितला असेल तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. सो आता परत टाईमलेसच करतो आहे, कारण की एवढं सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे टाईमलॅप्स एन्जॉय करा. मित्रांनो, आता आम्ही याला असं उभा केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता जरा सपोर्ट द्यायचं त्याला काम चालू आहे. सो आता काय ते जोडताना टाईमलॅप्स करत नाही, जवळपास आता झालाच आहे. ते 2 सपोर्ट दिले की झाला, मग त्याला जरासे पुढे 2 पाईप लावायचे सपोर्टला, मग आपला पेडॉक स्टँड रेडी आहे MT-15साठी. मित्रांनो, स्टँड सगळा पूर्ण झाला, बट जरासे एका मापात घोटाळा झाला. आता सगळाच घोटाळा झाला. आता परत जरा असं कटिंग करायला लागणार आहे आम्हाला, सांगतो तुम्हाला. हा बार आहे ना, हा जरासा कमी झाला आहे, त्याच्यामुळे त्या स्विंग आर्मला बसत नाही गाडीच्या. त्याच्यामुळे आता इथं मध्ये कट मारायचा अजून, आणि आता मध्ये परत एक जॉईंट द्यायचा. होय, थांब जरा घेऊ, आयला एवढा काय वेळ आहे. म्हणजे आता एवढं चुकवलं आहे. होय, हा 2 इंचाचा नाही, 1.5 इंचाचा आहे. आता परत त्याला कटिंग करतो मित्रांनो, मग आपला स्टँड एकदम ओके होऊन जाईल. सो मित्रांनो, आता आम्ही तो फायनली केला आहे. हा बघा, आता एवढा असा फरक पडला, इथे जॉईंट मारला दुसरा तो. सो आणि आता स्विंग आर्मला पण बरोबर बसतोय तो. सो आता फक्त त्याच्यावरती लावून तो बाईक उभी करायचं आहे, तेवढंच राहिलं फक्त. जरा थांबलो आहे का तो गार होतो आहे म्हणून, कारण की वेल्डिंग पण आत्ताच केलं आहे. सो त्याच्यामुळे
सो लावूया आणि बघूया काय विषय होतो त्याला. सो मित्रांनो स्टँड आता एकदम ओके झाला आहे, परफेक्ट. हा बघू शकता तुम्ही, दाखवतो. हा बघा एकदम परफेक्ट बसतोय. आता काय टेन्शन नाही, चेन लूप वगैरे करायचं आपल्याला. एकसारखा त्याच्याकडे यायची काही गरज नाही आपल्याला. आपण खाली पडलो गाडी आईला. फक्त काय जरासा फॉल्ट झाला आहे की जरा पाय काढ, दाखव काय आलं ते, काढ पाय काढ. एवढं जरासा अशी राहते गाडी. स्वतः ह्याला लेवल नाही त्याच्यामुळे राहते तशी. लेवलला गेल्यावरती बरोबर राहील. चांगला आलाय. सो आता काय टेन्शन नाही, एकदम ओके. स्वतः जरा खाली नेऊया आणि खाली नेऊन जरा दाखवूया लोकांना पप्पांना काय केलं ते आम्ही. सो फायनली मित्रांनो जरा परत आम्ही त्यात मॉडिफिकेशन केलं, कारण की ही जी दांडी होती ना ही जरा जास्तच खाली घेतलेली, त्याच्यामुळे तशी गाडी पुढे पडत होती. सो आता ती परत कट करून ती जराशी वरती घेतली आणि परत आता इथलं जरासं भाग होता ना तो पण कट केला. इथे होता तो, कारण की तो जरासा स्विंग आर्मला लागत होता त्याच्यामुळे. सो आता काय टेन्शन नाही, आता एकदम ओके झाला आहे. सो आता खाली जाऊया आणि जरा दाखवूया पप्पांना वगैरे. सो चला. सो मित्रांनो फायनली स्टँड झाला आहे. हा बघा एकदम ओकेमध्ये. सो आता त्याला आपण कलर मारणार आहोत, कॉफी ब्राऊन कलर आहे माझ्याकडे शिल्लक तो. आणि आपण करूयात ह्या ब्लॉगचा इथेच. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.